कोण म्हणता शेती करून स्वप्न पूर्ण करता येत नाही? शेती करूनही स्वप्न पूर्ण करता येतात आणि पैसे कमवता येतात। याचे उत्तम उदाहरण म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील प्रकाश कदम। मित्रांनो, या शेतकऱ्याने यावर्षी तब्बल आपल्या शेतीमधून 55 टन कलिंगड काढून एक नवीन यशोगाथाची गुढी उभारली आहे। मित्रांनो, प्रकाश कदम यांनी उच्च शिक्षित तरुण मुलाच्या मदतीने पारंपरिक पीक पद्धतीने सोबत फळे, भाजीपाला, झेंडू अशा व्यावसायिक पीक पद्धतीवर लक्ष केंद्रित केले आणि या गोष्टीमुळेच त्याचं नशीब पालटलं किंवा नशीब चमकलं आणि तब्बल लाखोंमध्ये उलाढाल या शेतकऱ्याने आज केली आहे। तर कोणत्या गोष्टी या शेतकऱ्याने आपल्या शेतीमध्ये केल्या, काय नवीन प्रयत्न करण्याचं काम त्यांनी केलं, कोणता तंत्रज्ञान वापरून आपली शेती आधुनिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला, याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील पारवा येथील प्रकाशराव कदम यांनी उच्च शिक्षित तरुण मुलांच्या मदतीने पारंपरिक पीक पद्धती सोबत फळे, भाजीपाला, झेंडू अशा व्यावसायिक पीक पद्धतीवर लक्ष केंद्रित केले। वर्षभराचे सण हंगाम, त्या काळातील शेतीमालाची मागणी व दर ओळखून त्यानुसार विविध पिकांची विविधता जोपासली। कुटुंबातील सर्व सदस्यांच्या एकत्रित राबण्यातून तसेच दोन्ही युवकांच्या हाती शेतीची मुख्य जबाबदारी सोपवून कुटुंबातील शेतीतील श्रम सुकर झाले आहे। वर्षभर ताजे उत्पादन देत राहणाऱ्या अभ्यासपूर्ण शेती पद्धतीतून कुटुंबाने यशाची गुढी उभारली आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत हा हळद उत्पादक तालुका हळद मार्केटसाठी देशातील प्रसिद्ध आहे। येलदरी, सिद्धेश्वर तसेच इसामपूर धरणाचे कालवे, विहीर, बोर आदी सिंचन स्रोतामुळे बागायती क्षेत्राचे प्रमाण अधिक आहे। वसमत पासून 14 किलोमीटरवरील पारवा या छोट्या गावात प्रकाशराव किशनराव कदम यांचे कुटुंब राहते। गावाशिवारात गावखरी येथे 4.5 एकर तर गावापासून 2 किलोमीटर अंतरावर 10.5 एकर अशी एकूण 15 एकर वडिलोपार्जित शेती आहे। विहीर व बोरची सुविधा आहे। प्रकाशरावांना अनिल आणि पांडुरंग ही मुले आहेत। पैकी अनिल हे समाजशास्त्र डीएड तर पांडुरंग MA राज्यशास्त्र आहेत। शेतकरी मित्रांनो, प्रकाशराव पूर्वी हळद, कपाशी, सोयाबीन आदी पारंपरिक पिके घेत होते। आड उद्भवणाऱ्या दुष्काळी स्थितीमुळे उत्पन्न कमी व खर्च अधिक होत असे। त्यावेळी दोन्ही मुले शिक्षण घेत होती। शिक्षणानंतर अनिल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाच्या तयारीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले। एका ग्रंथालयात नोकरी करून ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागले। सन 2016 आणि 17 मध्ये ते विक्री कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक या पदाच्या संयुक्त मुख्य परीक्षेत पात्र ठरले, परंतु मुलाखतीस पात्र होण्याची संधी अवघ्या काही गुणांनी हुकली। पुढे लॉकडाऊन काळात ते आपल्या गावी परतले। त्यानंतर घरच्यांच्या शेतीची जबाबदारी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली स्वीकारली। तर शेतकरी मित्रांनो, दरम्यानच्या काळात वर्षभरात विविध शेतीमालाची मागणी, आवक, बदलते दर याचा सविस्तर अभ्यास केला। कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा करून शेती पद्धतीत बदल करण्याचे ठरवले। केवळ हळद, कपाशी यांसारखा दीर्घकालीन पिकांवर अवलंबून राहणे काहीसे जोखमीचे ठरत होते। मग कमी कालावधीतील फळे, भाजीपाला घेण्याचे ठरवले। बागायती शेतीसाठी आवश्यक सिंचन, वीज सुविधांचे बळकटीकरण केले। गावाजवळील शेतातून 2.5 किलोमीटर दूरच्या शेतात पाईपलाईनद्वारे पाणी नेले। सौर कृषी पंप बसवले। मागील वर्षापासून अनिल मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत पारवा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कार्यरत आहे। कामाच्या वेळे व्यतिरिक्त तसेच सुट्टीच्या दिवशी पूर्ण वेळ ते शेतातच देतात। शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या काळात 20 गुंठ्यातील काकडी आणि फ्लॉवरचे मिळून 70,000 रुपये तर 1 एकर झेंडूतून 82,000 रुपयाचे उत्पन्न मिळाले होते। त्यातून आत्मविश्वास वाढला, भाजीपाला शेतीची गोडी लागली। तेव्हापासून दरवर्षी नियमितपणे 2 एकरात वांगी, फ्लावर, कोबी, काकडी आदी पिके वर्षभर विविध हंगामात घेण्यात येतात। यंदा टोमॅटो लागवड केली आहे। दसरा, दिवाळी वेळीच मागणी लक्षात घेऊन जुलैमध्ये झेंडू लागवड करतात। मागील वर्षी दिवाळी काळातील झेंडूचे एकरी 18 क्विंटल उत्पादन, किलोला 40 रुपये दर मिळाला। दसरा दिवाळी काळात नांदेड येथील मुक्कामी राहून स्वतः अनिल झेंडूची थेट विक्री करतात। त्यातून मध्यस्थाचे मार्जिन कमी करण्यात यश आले आणि जून मध्ये फ्लॉवर, काकडीची लागवड असते। ऑगस्ट काळात त्यांचे चांगले मार्केट असते। शेतकरी मित्रांनो, तर दरवर्षी ऑगस्ट, सप्टेंबर तसेच डिसेंबर अशा 2 काळात कलिंगडाची गादी वापा ठिबक सिंचनावर लागवड असते। कलिंगडाच्या काही प्लॉटमध्ये मिरचीचे आंतरपीक असते। या पद्धतीमुळे पॉलिमल्चिंग, चिकट सापळे, फळमाशी सापळे याचा दोन्ही पिकांना फायदा होतो। कलिंगडाचे 3-4 एकर क्षेत्र असते।
प्रातिनिधिक यश सांगायचे तर मागील डिसेंबर 2025 मध्ये 1.5 एकर स्वतंत्र व 1 एकर मिरचीचे आंतरपीक असलेल्या कलिंगडाचा प्लॉट होता. अनिल सांगतात की मागील वर्षीचा पाऊस, थंडी याचा विचार करता शेजारील शेतकऱ्याचा 4 एकरात 16 टन उत्पादन मिळाले होते. तेथे आम्हाला काटेकोर व्यवस्थापनामुळे 2.5 एकरात 55 टन उत्पन्न मिळाले होते. ए ग्रेडच्या फळांना प्रति किलो 24 रुपये दर मिळाला. मागील वर्षी देखील 1 एकरात 22 टन उत्पादन मिळाले होते, मात्र दर 8 रुपये मिळाला होता. आंतरपीक मिरचीच्या विक्रीतून 65,000 रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदा कलिंगडात परागीभवन योग्य रीतीने व्हावे यासाठी रात्रीच्या प्रहरी मधमाशांची पुडी आणून शेतात योग्य जागी ठेवली. गुड पाणी व तत्सम खाद्य मधमाशांना देण्यात आले. फळे, भाजीपाला यांना हळदीच्या दीर्घ कालावधीच्या पिकाची मुख्य जोड आहे. सुधारित तंत्रज्ञानाद्वारे एकरी 25 ते 30 क्विंटल पर्यंत त्यांचे उत्पादन घेतले जाते. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने प्रकाशराव कदम यांचा शेतीमधील हा यशाचा प्रवास होता. अगदी कुटुंब मिळून शेती केली तर त्या शेतीमधून आपल्याला सोनं पिकवता येतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे परिवार. तुम्ही या परिवारामधून काय बोध घेऊ शकलात आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका.